ए नक्टू, ए बाळा, बिजू पाणी आण शिंपडायला. वंच पाणी आणा ना. यश बाळा जरा पाणी आण बरं. बाई पाणी. चंदू पाणी. मी आणते पाणी. हे घे घे. जरा 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 बाजूला होता का? तुम्ही डॉक्टर आहात का? तुम्हाला बघता येतं का? बघा बघा. नाही नाही तसं नाही, आपण सगळे जरा बाजूला होऊया ना, जरा हवा येऊ दे ना. बरोबर जरा हवा येऊ द्या. बाजूला. मी कांदा आणते. एक काम कर. वेळ काढ बघा ना जरा. अगं आई कांदा कॅच. कांदा फोड. हे घे. गप्प बसा, पूर्ण द्या. पुढे येईल पटकन शुद्धीवर. दादा तुला आठवतं अशीच विजू पण एकदा चक्कर येऊन पडली होती. भाऊजी ते दिवस वेगळे होते. हो पण अशी कशी बेशुद्ध पडली ती? पोटात अन्नाचा कण नाही ना तिच्या. पोहे सुद्धा खाल्ले नाहीत आज सकाळी तिने. तिनं ह्या श्रीला बघून बेशुद्ध पडलेली आहे. वयांचा काय संबंध? अहो पण आपण सगळ्यांनी पाहिलं ना याला. मग हीच का बेशुद्ध पडली? मला माहिती. सांग काय केलंस तू आमच्या नुपूर सोबत? मी काय करणार इथे? तुमच्या शेजारी तर बसून होतो मी. चंदू कॉलर सोड. अरे इतका देखणा मुलगा चालून आल्यावर कुणीही बेशुद्ध पडणारच. मीही बेशुद्ध पडले होते. तुमचे आप्पासाहेब माझ्याकडे चालून आले तेव्हा. लता यांना कोणी बोलायला सांगितलंय? कुणी सांगितलं? कोणी सांगितलं? मीच सांगितलं. यांनी काहीही केलेलं नाही. खूप चांगला मुलगा आहे हा. हा ना, कॉलेजमध्ये पण मान खाली घालून असायचा. पप्पा मान सोडा. पप्पा मान सोडा. याच्यामुळे नुपूर बेशुद्ध पडलेली आहे. याची काहीतरी गडबड आहे. हो, एक गडबड माहिती आहे. श्री ना एका मुलीवर प्रेम करत होता. काय रे? ते हो. आणि सगळ्या कॉलेजला माहिती होतं. तू तिला 100 गुलाब्स दिली होतीस ना रे? ईशा मुलगा अगदी रसिक आहे. रसिक कसला? खर्चिक आहे. एका मुलीला 100 गुलाब. काय हिशोब आहे उगाच खर्च वायफळ? प्रेम. पप्पा तो त्याचा पास्ट होता ना, आता तो नुपूरसाठी आलाय. पण मला आठवतंय नुपूरला पण कुठल्या तरी शाण्याने 100 गुलाब्स दिली होती. काय सांगतोस? हो ना काका. तेव्हा खूप शोधला त्याला, पण साला सापडलाच नाही. तेव्हा सापडला असताना तर ठेवलाच नसता त्याला. पण एक गाढवा, तू हे आत्ता सांगतोयस का मला? सूर्या भाऊजी गुलाब देणारा राहिला बाजूला आणि माझ्याच लेकराला बोलताय तुम्ही? वहिनी पहा ना, तो आत्ता सांगतोय मला. एवढे दिवस काय झालं होतं सांगायला? अरे बाप आहे मी नुपूरचा शेवटी. हो ना काका. तेव्हा नुपूर पण अशी एकदा बेशुद्ध पडली होती. कारण काय ते माहिती नाही. त्यावेळेला ती बेशुद्ध पडली होती ना, तेव्हा तिच्या बाजूला असाच एक बुके होता. मला काय वाटतं नुपूरला गुलाबाच्या वासाची अलर्जी असणार. अरे तू या सगळ्या गोष्टी आत्ता सांगायला काय झालं होतं तुला? अरे नुपूरला शुद्ध आली वाटतं. नुपूर गुलाब लांब घ्या. अलर्जी आहे ना. गुलाब कुठे आणले? ते नुपूर मी आणलेत गुलाब. ते स्पेशल वीक आहे ना, म्हणून तुझ्यासाठी आणलेत. हाऊ स्वीट. आता सगळं स्वीटच होणार आहे तुझ्या आयुष्यात. हा मुलगा सांगून आलाय तुला. काय? अरे मग आधी का नाही सांगितलं? मी ठरवलं होतं ना, या स्पेशल वीक मध्ये माझा होणारा नवरा मला गुलाब देईल तेव्हा मी रेड ड्रेस मध्ये असेन. थांब मी आलेच. आले. अगं मम्मी घर फिरवशील काय करतीस? अगं घर फिरवायचं काय घेऊन बसलीस मम्मी? मी तर म्हणते आजच्या आज लगेच टावर बांधून टाका. मम्मी हाच तो मुलगा जो माझी भावना समजून घेईल. मी म्हटलं होतं ना मम्मी, गुलाबाचं फुल देणारा कोणीतरी हवा. आणि त्याने तर अख्खा बुके आणलाय तुझ्यासाठी. मी काय म्हणते, आता मी पटापट तयार होते. मग आपण ना लगेच बघण्याचा कार्यक्रम करू, पोट परीक्षा करू आणि लगेच सुपारी फोडू आणि याच आठवड्यात लग्न करून टाकूया. म्हणजे या प्रेमाच्या दिवसांमध्ये माझ्या प्रेमाला अंकुर येईल. हे काय? आता हा अंकुर कोण? मम्मी अंकुर हे मुलाचं नाव नाहीये. माझ्या प्रेमाला अंकुर येईल म्हणजे माझ्या प्रेमाला सुरुवात होईल. अगं मग अंकुर फुटेल असं म्हण ना. येईल काय? आधीच लग्न आणि प्रेम या 2 शब्दांवरनं वाद चाललेत. त्यात मला वाटलं तुझं पण तसंच काहीतरी आहे की काय. नाही. आता माझ्या हृदयावर फक्त एकच नाव कोरलं गेलंय, श्री. आधी तयार तर हो. बरं मी करू का तुला तयार? हो.
एक मिनिट. मला सांग काय घालू? नको तू काही घाल, तू खूप छान दिसशील, सगळं छान होईल. खरंय. आणि गुलाबाचं फुल देऊन त्याने माझं हृदय जिंकलंय. आता फक्त एकच अट. कसली अट? मी ना असा गुलाबी रंगाचा ड्रेस घालून त्याच्या समोर जाईन, तेव्हा त्यांनी मला डायमंड रिंग द्यायची. बाई होईल होईल, सगळं तुझ्या मनासारखं होईल. छान मुलगा सांगून आला ना, सगळं छान होईल. दादा, लता, लाखात एक स्थळ आहे. 1 लाखात एक नाही रे, लाखात एक. शेफ आहे. शेफ कसला? शेफ शेफ आचारी, स्वयंपाकी. आता तुझ्याकडे कसली पण ऑर्डर असू दे खाण्याची, म्हणजे चकली, चिवडा, पुरणपोळी. अरे पुरणपोळी, ते नाही का आपण लहानपणी म्हणायचो, होळी रे होळी, पुरणाची पोळी. हा काय रे दादा, तू ठरलं की सांगते मी तुला. ठेवू? बाय. अहो अहो ऐकलत का? नाही, तू सांगितलंस कुठे? काय झालं? म्हणजे माझं काही चुकलं का? नाही हो, तुमचं काही नाही चुकलेलं. एक आनंदाची बातमी आहे, नुपूरसाठी चांगलं स्थळ आलंय. काय सांगतेस का? चला, म्हणजे आता नुपूरचं लग्न अगदी लवकर होणार. कोण आहे मुलगा? तिच्याच कॉलेजातला आहे कोणीतरी, श्री केतकर. नुपूर एकदम खुश आहे. हा ऐकलंस का नीरज? हो कळलं. पण आई, श्री खरंच खूप चांगला मुलगा आहे. नाही म्हणजे मी कॉलेज पासून ओळखतोय त्याला, आणि आता स्थळ समोरून चालून आले तर आजचं घालवू नका म्हणजे झालं. खरं सांगू का, मी काल वडाला धागा बांधला ना, म्हणूनच इतकं चांगलं स्थळ चालून आलंय. खरंच नुपूरचं लग्न ज्या मुलाशी होईल ना, तो खरंच नशीबवान असेल. तुझंही नशीब फळफळलं असतं. अरे कुठे चाललास? बोलते ना मी तुझ्याशी. आई, तू पुन्हा नको त्या विषयावर येतेस ना, म्हणून मी चाललोय. आणि बॅग का भरली आहे? असं काय करतेस? नुपूरचं लग्न आता फिक्स होणार आहे ना, मग मला जायला हवं ना. म्हणजे तू लग्नाला थांबणार नाहीयेस? आई, मला खूप महत्वाचं काम आहे, मला जायला हवं तिकडे. अरे पण आई प्लीज आता. अरे एवढं सांगते ती माऊली, तर ऐक ना जरा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हणतात, आणि त्याच आईचं न ऐकता तू अख्खं जगभर फिरतोस. थांब जरा. अरे ती बॅग तर घेऊन जा. बाबा, मी फोनवर बोलायला बाहेर चाललोय, आलोच. काय मुलगा आहे हा. ना स्वतःचं लग्न मोडल्याचं दुःख आहे, ना नुपूरसाठी चांगला मुलगा आल्याचा आनंद आहे. एवढं 5 स्टार मधून स्थळ आलंय सांगून. 5 स्टार मध्ये 1 कप चहा 500 रुपयाला मिळतो असं ऐकलंय मी. असेल, मला कसं माहिती? 1 कप चहा 500 रुपये म्हणजे बाकीची पेय खूप महाग असतील नाही? हो, चला आवरा लवकर, खाली जायचंय आपल्याला आवरून. अरे देवा, कॉलेजमध्ये असताना पासूनच ओळखता का नुपूरला? हो, गुणी मुलगी हो माझी, खूप हुशार. तुम्हाला सांगतो, अगदी ती एवढीशी होती ना, तेव्हा तिने पहिल्यांदा कागदाची बोट बनवली. कागदाची बोट बनवायला येते हे सांगण्यापेक्षा जेवणात काय बनवायला येतं ते सांगते जास्त महत्वाचं आहे. अहो नाही, अहो जेवण मी करेन ना. वा 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 दादा, बघ म्हणजे किती किती मायाळू जावई आपल्याकडे स्वतःच्या पायानं चालून आलाय. आणि योग सांगतो तुम्हाला, आज सकाळपासून नुपूर गुलाब गुलाब करत होती. बर, आणि तुम्ही गुलाब घेऊन आलात. म्हणजे काय हुशारच आहे माझा मुलगा, अगदी बाप्पावर गेलाय. काय आहो काय आहो, तुझा नवरा हुशार नाही आहे का? यांच्यासारखं नाही. शैला, हा काय मध्ये कुठे बाहेर जाऊन आला होता का? नाही, ते घरातच होते. कळलं कळलं. झाला का चहा तयार? हो, आल्याचा चहा करते मुलासाठी. एकदा का माझ्या हातचा चहा प्यायला ना, तर आयुष्यभर ती चव विसरणार नाही. तो माझ्या हातचा चहा येतो. हात चहा पाजत होतीस वाटतं त्यांना. घरी येऊन सगळं सांगायचं वाटतं. ते कसले सांगतायत? त्यांनी सांगितलं असतं तर तू या घरात आली असतीस. तो बाहेर आलाय, त्याचं काय? हो हो, पोहे होत आहेत पोहे. चला, आता चहात काही कमी पडलेलं नाहीये.
पोह्यात काही कमी पडायला नको. तू कुठे चाललीस? मुलगा नुपूरसाठी चालून आलाय. मग तू कशाला पुढं पुढं करतेस? शिष्य काहीतरीच काय. अगं बाई, लाजलीस का काय? लता, चहा घेऊन जाशील? मी पोह्यासाठी कांदे चिरते. बरं ठीक आहे, मी घेऊन जाते. बाहेरच्यांचं काम नाहीये हे. शिष्य बाहेरची नाही काय, मी प्रेमाची आहे, यांच्या प्रेमाची. झाली का सगळी तयारी? आमची झाली आहे. नक्की झाली का तयार? नाही तर तो मुलगा वाट पाहून निघून जायचा. अगं लता, एक दिवस वाईट बोलली नाही तर जिभेला फोड येतील का तुझ्या? मी लग्न जमाव म्हणून बोलते. वहिनी, आता सगळं चांगलं होणार आहे की नाही? हा, आणि आपली नकटू सुद्धा खुश आहे. श्रीनी तिला गुलाबाची फुलं दिली म्हणून. हे कसले गुलाबाच्या फुलांचे चोचले? आमच्या काळी नव्हतं असलं काही. पण आमच्या काळी सगळं असंच होतं. हा तू 17चीच नाही का? अभी तो मैं जवान हूँ. तुला सांगते विजू, अगं तुझे सासरे आहेत ना, माझ्यासाठी नेहमी गुलाबाची फुलं आणायची, आणि तेही लाल रंगाची. हेच ते चोचले म्हणते ना, ते हेच. ही चोचले कसले? प्रेम आहे हे, आणि हे प्रेम करणाऱ्या माणसालाच कळतं, म्हणजे मला. अगं प्रेमाची कसली फुकटी कुठली? आईसाहेब, बाईसाहेब, सगळं चांगलं होतंय ना, मग सोडून द्या ना हा विषय. आता आपली नकटू सुद्धा किती खुश आहे बघा. फक्त आता तिच्या मनातली अंगठी तिला मिळाली ना, की तिची ही अपेक्षा पूर्ण होईल. म्हणजे अजून अपेक्षा आहेच का? विजू, तू नुपूरला समजाव बाई. तर पिझ्झा आणि गुलाब मिळालंय ना, तर हे काय नवीन अंगठीचं? हे बघ, तिच्या मनासारखं व्हायला हवंय. तुम्हाला टॉवर मध्ये जायची घाई झालीये म्हणून तिचं मन राखायचं नाही का? नाही. आणि लता, तुला मी आज सांगते, अजिबात एक शब्द सुद्धा बोलायचा नाहीस, आणि बोललीस तर नवऱ्या मुलाची स्तुती करायलाच बोल. जागा विजू, चहा घेऊन. हो. नीरज, चल उठ. बाबा काय झालं? काय झालं काय? हे सगळं जे चाललंय ते तुझ्यामुळे चाललं, काय कमी आहे का? चल चल उठ उठ उठ. उठतो. श्री, बाळा, तू इथे आमच्या दोघांच्या मध्ये येऊन बस. नाही, हे आहे कम्फर्टेबल आहे. नाही, अरे आम्ही तुझे नवीन आई बाबा आहोत. काय नवीन आई बाबा? हा, म्हणजे काय? श्री, इट्स जस्ट अ फॉर्मॅलिटी यार. म्हणजे काय ना, माझ्या आजोबांची अशी अट होती की नुपूरचं लग्न तिच्या आतेभावाशीच झालं पाहिजे, म्हणून आता तुला माझे आई बाबा दत्तक घेणार आहेत. म्हणजे तू नुपूरचा आतेभाव होशील ना. जस्ट अ फॉर्मॅलिटी, नथिंग एल्स. बस आई बाबांच्या मध्ये बस. अरे थँक्यू. मस्त आलंय. थँक्यू. थोडं आलं जास्त झालंय, पण इट्स गुड. इश्श, काहीही श्री. नीरज, मी ठरवलं होतं की या व्हॅलेंटाईनला तुला हे हार्ट शेप कार्ड मी गिफ्ट देईन म्हणून, पण ना तुझ्या नशिबात ना माझं हार्ट आहे ना माझं हे कार्ड आहे. झाली का आमची नकोडी तयार? अरे मी केव्हाच रेडी झाली आहे. कसलं गोड दिसतंय ग पिल्लू. हे ऐक ना काकू, श्री की नाही शेफ आहे ना, म्हणून ना मी त्यांच्यासाठी एक स्पेशल उखाणा तयार केलाय. ऐका. स्वयंपाकघरात जमले वेळी सुरी किसणी पाटा वरवंटा. स्वयंपाकघरात जमले वेळी सुरी किसणी पाटा वरवंटा. श्रीरावांशी लग्न करण्यासाठी केला होता सगळा आटापिटा. खरं सांगू का, लग्नावर एवढी मेहनत घेतेस ना तू, उखाण्यावर कशाला घेतेस गो बाई? म्हणजे जबरदस्तीने असे शब्द कोंबायचे ते उखाण्यात, त्रास नाही होत का गो बाळा? काय गो काकू, एवढा वाईट होता का उखाणा? नाही, कर तू प्रयत्न कर, पण मी काय म्हणते, एकदा लग्न ठरू दे. सारखं मुलाचं नाव चेंज करायचं, प्रोफेशनची जुळवाजुळव करायची, त्यापेक्षा एकदा लग्न ठरलं ना की करत बस उखाणे हवे तेवढे तयार. काय एक काकू, हे ना हार्टशेप कार्ड आहे, हे ना मी श्रीला देणार आहे. माझं स्वप्न आहे की हे कार्ड मी श्रींना देणार, मग त्यांनी मला डायमंड रिंग द्यायची. खूप हळवी आहे आमची नुपूर, त्यात तिला लग्नाचा छंद आहे. तिला ना ग्रीटिंग्स द्यायला आणि घ्यायला खूप आवडतं. ती कॉलेजमध्ये असताना हेच करायची. मग अभ्यास कधी करायची?
नाही अभ्यासही करायची आता करत असणार, दोन्ही करत असणार ती हो ना. तिला सगळ्याच गोष्टीची भारी हाऊस आहे हो. थोडं मनाविरुद्ध झालंय की रुसते जरा, हळवी आहे ना भोळी. त्याला बावळटपणा म्हणतात भाऊजी. तशी आमची नुपूर मनाने साफ आहे. हो अगदी लता वहिनींसारखी. त्याही तशा बावळट आहेत पण मनानं अगदी साफ आहेत. शैला, तू माझ्या बायकोला बावळट कसं काय म्हणू शकतेस? बघा ना कशा बोलतायत. तर तुमची बायको असली म्हणून काय झालं? मी तुझ्या बाजूने बोलतोय लता. हो माहितीये मला. मग तू असं काय बोलतोय? अरे काय चाललंय बाबा अरे आम्हाला हे पोरख्यासारखे वाद ऐकवण्यासाठी इकडे बोलवलंय का? हो, बसा 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 जरा शांत बसा ना जरा. हा माझ्या मुलाला वेळ नसतो, बिझी असतो तो, आणि मी पण. त्यापेक्षा आपण मुद्द्याचं बोलूया का? तुम्ही आणि मुद्दा. का हो वहिनी त्यांना असं बोलताय? काय झालं? शैलावंश, नाही तुम्ही आणि मुद्द्याचं असं का बोलताय त्यांना? मी आणि मुद्द्याचं, कारण ते मुद्द्याचं कधी बोलतच नाही ना, त्यामुळे मला असं बोलावं लागलं. ते बोलतात का ते मुद्द्याचं प्रत्येक वेळेला असं म्हणतात ते. एक मिनिट थांबा. पुढच्या विषयाकडे वळूया ना, काय ते ठरवूया पुढे. तर मुलाचा बाप म्हणून मी असं सांगू इच्छितो की मी माझ्या मुलाला चांगला शेष बनवला. जयंता भाऊजी, शेष नाही शेख. मुलाचा बाप मी आहे, मग मला जास्त चांगलं माहितीये की मी त्याला काय बनवलं. हो जरा शांत बसा ना. काय सांगतो बसा मग मला बोलतात, मग मला बोला. मी माझ्या मुलाला चांगला शेष बनवला तर हे त्याला शेफ बनवलं. या लोकांना बघवत नाही का? भाऊजी सगळ्यांचं सगळं चांगलं होईल. हा हो जयंत काका. मग जयंत काका, तुमच्यामुळे जर यावेळेस माझं लग्न तुटलं ना, तर मी कट्टी घे ना तुमच्याशी. शांत राहा प्लीज. तू सांगतेस म्हणून. घरचा मोठा सदस्य या नात्याने मला असं म्हणायचं की बाकीच्या गोष्टी अजून जर ठरलेल्या नसतील तर आपण आधी कोर्ट परीक्षा घेऊया का? पटकन. मी कोट घेऊन आलो. श्री उठ. काय उठ उठ. काय अरे काय कसली अरे कसली कोर्ट परीक्षा आहे काय? एक मिनिट, मला ही काय परीक्षा मला कळलं पाहिजे. उद्या तुम्ही मला निखाऱ्यावर ना चाल म्हणाल. झाला कोट झाला. लग्न ठरलं आपलं. अभिनंदन. असं कसं लगेच ठरलं म्हणायचं? नाही म्हणजे एकमेकांना काहीतरी आपण विचारूया, जरा एकांतात भेटूया. श्री, म्हणजे तुझा अजून होकार नाहीये? नाही माझा होकार आहे, पण मला ना आजच्या दिवशी म्हणजे या स्पेशल वीक मध्ये मला तुझा होकार हवा होता. नुपूर, विल यू मॅरी मी? नुपूर पटकन म्हणून टाक, मेन्शन नॉट. अरे तू काय अंगठी पिंटी आणलीस की काय? एवढा खर्च करण्याआधी बापाला काय विचारायची पद्धत आहे की नाही? भाऊजी तुमच्यासाठी लिंबू पाणी आणते. हा मी. थांबा ना भाऊजी, गप्प बसा ना. वहिनी, नुपूरच्या मनासारखं झालंय. तिला अंगठीच हवी होती. हो. काय याला होकार म्हणायचा? नाही, ग्रीटिंग म्हणायचं. अगं त्या कार्डचाच अर्थ होकार म्हणायचा की नाही असं विचारतोय तो. नुपूर, मागच्या वेळी माझ्यामुळे स्थळ गेलं असं म्हणालीस ना, आता तुझ्या टाइमपासमुळे हे स्थळ जाणार आहे. म्हण ना नुपूर, मेन्शन नॉट. नाही सोन्याचा लाडू. अहो काय सोन्याचा लाडू नाही हो, हे ते ड्रायफ्रूट चॉकलेट मी स्वतः केलंय. अरे देवा, या कारणासाठी नकार नको द्यायला. या दिवशी
इतकं रोमॅन्टिक गिफ्ट मला आजवर कोणीही दिलं नव्हतं. माझा होकार आहे.